एक नितीनचा, असे 4 विकेट. धर्मेशनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 बाद 19. तिसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाज जितेंद्र म्हात्रे. नक्कीच प्रवीणला अजूनही राखून ठेवलंय. रमाकांत म्हात्रे देखील आहेत. गोलंदाजी चांगली आहे कालवार संघाकडे. राकेश एक चांगला फलंदाज, मुकेश पाटील असेल, योगेश म्हात्रे, त्यानंतर किशोर, देवानंद. बरोबर कोण जितेंद्र म्हात्रेचा पहिल्या चेंडूने 6 धावेंनी स्वागत केले फलंदाज पोलार्ड. नक्की ज्या खेळाडूचं नाव आहे त्या नावाला साजेसा फटका इथे आपण फलंदाज पोलार्डच्या बॅट मधून पाहिलाय. वेलकम संजयजी थले, माजी उपसरपंच सोनाली यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. 6 धावेंनी संघाची टोटल 25 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलेली आहे. ऑन द ऑफच्या अंदाजानं स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जितेंद्र म्हात्रेनं चेंडूला फील केले डॉट बॉल. प्रकाशदादा म्हात्रे एक शांत स्वभावाचे खेळाडू. त्यानंतर योगेश पाटील असतील, किशोर म्हात्रे. हा चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू चाललाय अगदी वाईडिश लॉंग ऑफला. मुकेश पाटीलचा थ्रो. धाव मिळेल फक्त 1. एका धावीने संघाची टोटल आता 26 वर धावून पोहोचलेली आहे. 15 चेंडू मध्ये 26 धावा आलेत. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला, सोनाली संघाचे संघ संतोष पाटील तयारीत आहेत. उमेश मुकादम, देवेश स्पोर्ट पाये आपण देखील तयार आहे. योगेश देवलीकर संघनायक आपली रिपोर्टिंग करून घ्या. इथे आपण इनसाइड आउटचा फटका पाहतोय. अगदी डीप मधून शतरक्षक झेपावत आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. नितीन म्हात्रे तिथे उपस्थित होते. या ओव्हर मध्ये धावा आलेत. आतापर्यंत 9 धावा आलेत. 4 चेंडू मध्ये धावसंख्या झाली ती 28. इथे फटका उडवलाय अगदी लांब लांब. काऊ कॉर्नर रिझनच्या बाहेर. चेंडू सीमापार. षटकार. मात्रेचा मुकेश डीप मधून येतोय. कॉलिंग व्यवस्थित नाहीये. इथे फलंदाज धावचेत बाद पोलार्ड. नक्कीच राजेशला स्ट्राईक स्वतःवर ठेवायची होती. ही दुसरी धाव घेण्याची गरज होती का, ही चर्चा मात्र पोलार्ड आणि राजेश मध्ये. 3 ओव्हर 7 बाद धावा बनलेत 35. दोन्ही संघ हजर आहेत. सोनाली आणि पाहे. देवेश स्पोर्ट पाहे आणि आई गावदेवी सोनाली या स्पर्धेचा आयोजक संघ असा पहिल्या फेरीचा आपण शेवटचा सामना यानंतर पाहणार आहोत. आजच्या दुसऱ्या दिवसातून पहिल्या सत्रावर बंद्रा मारुती काल्हेर संघाने 2 विजय संपादन केली आहेत. गुरुदत्त मानकुली संघ देखील आज सेमीफायनल सामना खेळण्यासाठी या क्रीडानगरीमध्ये येणार आहे. कालच्या गटातून जय बजरंग कायरुले संघाला क्वार्टर फायनल सामन्यातून त्यांनी पराभूत केलं होतं. तब्बल 57 धावा चेस केल्या होत्या.
आणि सुनील मालीनं त्यात महत्वाची कामगिरी पार पाडली होती. नवीन फलंदाज चंदू मुकादम संघाचे संघनायक आहेत. बघूया 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रवीण म्हात्रे चांगले गोलंदाज आहेत, साईड आर्म गोलंदाज. नवीन 40+ संघटनेमध्ये हा खेळाडू खेळून अगदी चेंडूला चेप केलाय. हलक्या हाताने ताकदीचा वापर कमी केला होता. रमाकांत म्हात्रे नक्की चंदूचा चांगला निर्णय आहे. राजेशच्या बॅट मधून फटके येत आहेत, त्यांनी स्ट्राईक रोटेट केलेली आहे. धावसंख्या 36 धावा. 19 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण आहोत. इथे चांगला फटका आपण पाहतोय. अगदी दुसरीचा चांगला प्रयत्न, थ्रो गॅदर करता आला नव्हता. धावसंख्या 38 धावा. इथे हा चेंडू खराब असेल, आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 39. 4 चेंडू अजून बाकी आहेत. अमरजी म्हात्रे आपलं वेलकम. नक्कीच अगदी वेळेवर अमर म्हात्रे देखील व्यासपीठावरती पोहोचलेले आहेत. कारण की यानंतर सामना असेल आई गावदेवी सोनाले आणि देवेश स्पोर्ट पाये. इथे स्वतः गोलंदाज प्रवीण म्हात्रे चेंडूवर झेपावताय. चांगलं क्षेत्ररक्षण, एका टप्प्याने चेंडूला उचललाय, मात्र नाही रोखू शकत. 2 धावा. दोनने संघाची टोटल 41. चांगले टोटल गडी. नक्की नितीन गवली खुश असतील, मात्र राजेशनं आणि पोलार्डनं संघाला सावरलंय. शेवटचे 3 चेंडू आहेत. दोन्ही संघनायक आपण तयार राहा. प्रवीण म्हात्रे ओव्हर द विक फटका. अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू आणि पुरेपूर फायदा. चंदू मुकादम खुश आहेत. आता संघाची टोटल पोहोचली आहे ती 47 वर. अजूनही 2 चेंडू. सामना नक्कीच बघा, दुसऱ्या ओव्हर मध्ये फक्त 3 आले होत्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये धावा 16. जितेंद्र म्हात्रेच्या तर प्रवीणचं देखील येथे स्वागत केलेले आहे. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 47 ही धावसंख्या लागलेली आहे. 7 गड्यांच्या मोबदल्यात न्यू मिलन पायगाव संघाच्या फलकावर. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. स्वतःवर नाराज आहे फलंदाज राजेश, मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आपल्या बोटांची जादू दाखवताना प्रवीण. चांगला चेंडू होता. अगदी पडल्यानंतर चेंडू काहीसा वलवला होता. बघूया शेवटचा चेंडू. 47 धावा झालेत. हा चेंडू देखील चांगला. अगदी 2 चेंडू सलग डॉट. षटकार आल्यानंतर गोलंदाज प्रवीणच्या आपण पहिल्या इनिंग मध्ये न्यूझीलंड पायगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना धावा बनवल्यात 47 आणि विजयाचं लक्ष आहे 12च्या सरासरीनं बरोबर 48 धावांचं. आपण जाऊया, तत्पूर्वी करूया आजच्या दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीच्या शेवटच्या सामन्याची नाणेफेकी. आई गावदेवी सोनाले आणि देवेश स्पोर्ट पाये या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. चला मान्यवर कक्षामधून आमचे मान्यवर. बघा जी, समोर जी इनोवा गाडी आहे, खेळाडूची अथवा आपल्या मान्यवराची कोणाची असेल, प्रेक्षकांची, तर ती जरा साईडला घ्या. प्रवेशद्वारासमोर ज्या 2 फोर व्हीलर गाड्या आहेत त्या तिथून जरा साईडला पार्क करा प्लीज. संतोषजी म्हात्रे, अमर म्हात्रे आणि संतोषजी
संजयजी भोई या मान्यवर आपण स्वर्गीय कुसुमबाई महादू सोरे टॉस बॉक्स मध्ये आपण पुढील सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. नक्कीच आम्हाला टॉस बॉक्सचे सौजन्य आहेत डॉक्टर मनेश्री यशवंतजी महादू सोरे. नक्कीच आम्हाला दोन्ही संगणक जोडलेले आहेत. दोन्ही संगणकांना शुभेच्छा. योगेश देवलीकर पाये, संतोष पाटील सोनाले. तर दोन्ही संगणकांना नाणेफेकी उडवण्याआधी आम्ही या स्पर्धेसाठी जे कॉईन बनवले त्याची माहिती देतोय. एका बाजूला ही गावदेवी 40+ सोनाले, तर दुसऱ्या बाजूला आपण जो चषक पाहतोय उपसरपंच चषक 2024 अमरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी उडवली जाईल. पाहुणे बोलतील का गाववाले? पाहुण्यांना मान पाहिजे. चला घ्या. ही गावदेवी 40+ सोनाले आणि एक्झॅक्ट ते चाललेले आहे. खूप खूप धन्यवाद अमरजी म्हात्रे आणि संतोषजी भोईर. नक्कीच आपण विजेत्या संघनायकास प्रथम घड्याळ देऊया. जो आम्हाला घड्याळ स्पॉन्सर केलेले आहे स्वर्गीय बाजीराव पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार अक्षय बाजीराव पाटील. त्यानंतर 2 कॅप आहेत स्वर्गीय गणेश भगवान हराट यांच्या स्मरणार्थ सुजित गणेश हराट यांच्याकडून कॅप आणि कोल्ड्रिंक नक्कीच शितपेय आहे कुमार भावेश किशोर हराड यांच्याकडून. क्या बात आहे. संतोषजी पाटील आणि रवींद्र मडवी नक्कीच नाणेफेकी हरलेल्या संघनायकास देखील कोल्ड्रिंक. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल आपण मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. योगेशजी देवलीकर नाणेफेकी जिंकलात. यजमान संघ आहे. दुपारचं सत्र आहे. तुम गोलंदाजी कराल की फलंदाजी? फलंदाजी करणार. क्या बात आहे. धाडसी निर्णय फलंदाजीचा घेतला. यामागचं कारण सांगू शकाल? कारण आम्ही 2-3 वेळा क्षेत्ररक्षण स्वीकारून हारलेलो आहे. कसे वाटले या संघटनेमध्ये आलात? आतापर्यंत किती विजय आपण संपादन केलेत? मला वाटतं दुसरा वर्ष आहे. आम्ही तरी पण 3-4 विजय संपादन केलेले आहेत. उमेश मुकादम, विवेक देवलीकर कसे फॉर्म मध्ये आहेत? ते आज उपस्थित नाहीत. जरा त्यांच्या पायाला दुखापत लागली विवेकच्या. कशी वाटली आई गावदेवी सोनाले 40+ ची स्पर्धा? आणि बघा संघनायकाला घड्याळ, कॅप आणि कोल्ड्रिंक. मला वाटतं आपण देखील भरपूर 40+ स्पर्धा खेळलोय आणि पाहिल्यात. मात्र सोनाली गावची स्पर्धेविषयी काय म्हणाल? हे तर मी पहिल्यांदाच बघतोय. म्हणजे टॉस जिंकणाऱ्याला घड्याळ, कॅप, थंड. एक नंबर असेल. क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा योगेश आपल्या संघासाठी. नक्कीच संतोष पाटील नाणेफेकी गमावलेली आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी आलेली आहे. जर आपण नाणेफेकी जिंकली असती तर सॉरी गोलंदाजी आलेली आहे. जर आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय? निश्चित आम्ही क्षेत्ररक्षण घेतला असता. म्हणजे आपल्याला आपल्या मनासारखा निर्णय मिळालेला आहे. स्वतः आयोजक आहेत. मी जास्त प्रश्न विचारणार, एक शेवटचा प्रश्न विचारेन की जी स्पर्धा संपन्न करण्यासाठी किती मेहनत घेतली आणि कोणाकडून जास्त सहकार्य लाभले, काय आभार व्यक्त कराल? निश्चितच आमच्या ज्या 40+ सोनाले गावदेवी 40+ सोनाले यांच्या माध्यमातून आज आमचे गाववाले जे आहेत सपोर्टर आमचे आहेत यांनी आर्थिक मदत करून आणि हा कार्यक्रम कसा सक्सेस होईल याच्यामध्ये लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि सर्वांच्या मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो तुमच्या माध्यमातून. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हे होते संतोष पाटील आई गावदेवी सोनाले संघाचे संघनायक. तर मित्रांनो पहिल्या फेरीच्या शेवटच्या सामन्याची नाणेफेकी जिंकून देवेश स्पोर्ट पाये संघाचे संघनायक योगेश देवलीकरनं घेतलाय फलंदाजीचा निर्णय. तर गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. या स्पर्धेचं आयोजन आई गावदेवी सोनाले. ऐकूया आपण चालू सामन्याचं दुसरं सत्र माझे परममित्र संदेश वखारे यांच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच कालीराम केनी. पंचांचा अधिकृत इशारा आलाय. मॅचला सुरुवात होते. 48 धावांचं लक्ष. पहिलाच बॉल टॉपेज लागलाय. यष्टीरक्षक चुकी करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे पहिल्याच बॉलवर आणि सिंगल देखील कंप्लीट झाली आहे. मुकेश स्वतःच त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन करतो या एका धावेच्या मदतीने. आणू तुला इथं मग पार्सल आणू. नितीन गवळी बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद किशोर.
षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र दूर राहिले. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. चारने धावफलक पुढे सरकले. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय नितीन गवली या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅच मध्ये मात्र आयोजकांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. यस, फीज जमा झाली आहे या ठिकाणी. आई गावदेवी सोनाले टीमची देखील. समोर देवेश स्पोर्ट पाये हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हा बॉल हलक्या हाताने कट केलाय. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय. पोलीस पाटील श्रीराम पाटील यांचं वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. एका धाब्याच्या मदतीने धावफलक 6 वर पोहोचलाय. 48 धाबांचा पाठलाग श्री कालिका माता कालवार टीमच्या माध्यमातून केला जात आहे. यावेळेस देखील फटका फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जेल खाली. जेलच्या स्वरूपात अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद मुकेश. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पहिलं षटक फेकत असताना नितीन गवली या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे. सुरुवात चांगली झाली आहे. षटकातील पुढचा बॉल, नवीन फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. नेट फोन नंबर 4थ्या क्रमांकावरती आपण राकेशला पाहतोय. पाहूया राकेश कशा प्रकारे फलंदाजी करेल. यावेळेस हा बॉल पुढे ठेवला होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडू उचलला जातोय. फेकी झाली आहे, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 8 धावा. एक दमदार सुरुवात नितीन गवली या गोलंदाजाच्या माध्यमातून न्यू मिलन पायगाव टीमसाठी. कारण आता मात्र 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 18 बॉलवर 40 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. आपण पाहतोय आई गावदेवी सोनाले 40+ आयोजित उपसरपंच चषक 2024चा हा दुसरा दिवस. काल मात्र पूर्णपणे गुरुदत्त मानकोली टीमच्या नावावरती संपूर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळाला. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. परंतु आजच्या शेड्यूल मधून जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाची लढत गुरुदत्त मानकोली या टीम समोर या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना आज संध्याकाळच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडं स्पीडअप करा. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर अनिल मुकादम. पाहूया अनिल कशा प्रकारे हे षटक फेकेल. सुरुवात तर अप्रतिम झाली आहे. हे सतत ते पुढे देखील पाहायला मिळेल का. पहिला बॉल ऑन साइडला. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. योगेश आणि राकेश या दोघांवर मात्र आता भरपूर जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने खेळावं देखील लागेल.
अजून एक विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाली. राकेश बाद झालाय. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 48 धावांचा पाठलाग श्री कालिका माता कालवार टीमच्या माध्यमातून केला जात आहे. अनिल मुकादम बॉलिंग ट्रॅक वर. षटकातील पुढचा बॉल. नवीन फलंदाज जितेंद्र आलाय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक झेलखाली येत आहेत आणि झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. फलंदाज बाद. अतिशय सुरेख गोलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 विकेट्स त्या ठिकाणी घेतल्यात अनिल मुकादम या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये देखील 2 विकेट्स पाहायला मिळाल्या. 48 धावांचं लक्ष्य, मात्र त्या धावांचा पाठलाग योग्यरित्या होत नाहीये आतापर्यंत. या वेळेस देखील बॉलला समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 धावा वाचवल्यात त्या क्षेत्ररक्षकाने आपल्या टीमसाठी आणि 2 धावा मिळाल्या देखील. धावफलक 2 ने पुढे सरकले. डबल 1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नेक्स्ट मॅच, पुढच्या मॅच मध्ये आपण आयोजकांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल भरपूर चांगला होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक ठाकूरपाडा या ठिकाणी आपण आई गावदेवी सोनालेला पाहिला होता. नक्कीच प्रथम पारितोषिक पटकावला. पहिली फायनल त्यांच्या नावावरती राहिली आहे आणि आता मात्र स्वतःच्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचं परफॉर्मन्स राहील हे देखील आपल्याला पाहावं लागेल. ऑन साइडला बॉल. सिंगल साठी एकच धाव. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय न्यू मिलन पायगाव टीमच्या माध्यमातून. पहिलं षटक 8 धावांचं तर दुसरं षटक 5 धावांचं. एकंदरीत गोलंदाजी अतिशय सुरेख राहिली आहे आणि आता मात्र उर्वरित 12 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 35 धावा. षटक क्रमांक 3. पाहूया कशा प्रकारे हाताळलं जाईल. गणेश येतोय बॉलिंग ट्रॅक वर. एक निर्णायक षटक. या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. तर त्या उलट कालबार टीमचा विचार केला तर आता मात्र योगेश्वर भरपूर जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने खेळावं देखील लागेल. कारण 12 चेंडू 35 धावा. नक्कीच आता मात्र आपला घेर जो आहे तो चेंज करावा लागेल. मोठ्या फटक्यांमध्ये डील करणं खूप गरजेचं आहे. षटकातील पहिला बॉल. गणेश बॉलिंग ट्रॅक वर. समोर आपण योगेश म्हात्रेला पाहतोय. या वेळेस हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. डावी स्टिक सोडून चेंडू हाताला होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 12-34 हे समीकरण आपण पाहतोय. यावेळेस स्टॉपेज लागलाय. चेंडू हवेत आहे. गोलंदाज सुद्धा प्रयत्न करतोय. झेलपर्यंत पोहोचला देखील, लेकिन नक्कीच आपण पाहतोय त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा पळून काढल्या गेल्यात. योगेश कडे देखील चांगली क्षमता आहे.
सातत्याने चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहत आलोय. परंतु या मॅचच्या माध्यमातून जर विजयश्री खेचून आणायचा असेल तर मात्र मोठे फटके आवश्यक आहेत. कारण 32 धावा अजूनही आवश्यक आहेत. येणाऱ्या 11 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील हवा तसं संपर्क नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. षटक क्रमांक पहिलं जे आपण पाहिलं होतं त्या षटकामध्ये एक चौकार आला होता योगेशच्या बॅटमधून आणि त्यानंतर मात्र कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच जेवणाची व्यवस्था समोरच्या पत्रा शेड मध्ये आहे ज्या ठिकाणी इको गाडी लागली आहे. नक्कीच विनंती आहे टीम्सला, खेळाडूंना की आपण जेवणाचा आनंद घ्या. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आहे आणि नक्कीच प्रिन्स मूवीचे नुकतेच 2 लाख फॉलोअर्स कंप्लीट झाले आहेत. वेल जॉब. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल. या षटकातील तिसरा वाईट बॉल आपण पाहतोय. 1+1 एक धाव पळून काढली गेली आहे. 2 धावा मिळतील या बॉलवर. धावफलक 2 नॉट 20. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. नऊ चेंडूंचा खेळ बाकी आहे. नक्कीच त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय. वेलकम 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 तरे सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. रवींद्र तरे सरांना या ठिकाणी आपण पाहतोय व्यासपीठावर त्यांचं शुभ आगमन झालंय. या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर वळतोय. एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. 8-28 हे समीकरण आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. त्या वेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं. एक चांगला चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू कालिका माता कालवार टीमवर दबाव निर्माण करेल. कारण या ठिकाणावर फक्त आणि फक्त 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉलवर 28 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस देखील हवा तसा संपर्क नाहीये. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. त्या ठिकाणी आपण पाहतोय या फटका खेळत असताना मात्र यष्ट्यांना टच झालाय. अर्थातच विकेट घ्यायची आहे त्या ठिकाणी. षटक क्रमांक 14, अर्थातच शेवटचं अंतिम षटक. 6 चेंडू 28 धावा हे समीकरण आपण त्या ठिकाणी पाहतोय. प्रदीप बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल अतिशय खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मागच्या षटकामध्ये देखील 3 व्हाईट बॉल आपण पाहिले आणि आता देखील या षटकाची सुरुवात
व्हाईट बॉल सोबत झाली आहे. 6 चेंडू 27 धावा. यावेळेस पुन्हा एकदा अजून एक व्हाईट बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा व्हाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतरच्या स्वरूपात धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. देवानंद हा फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज रमाकांत मैदानाच्या आतमध्ये. 8व्या क्रमांकावरती आपण रमाकांतला पाहतोय. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने जातोय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 23. सन्माननीय माजी उपसरपंच भरत पाटील दादांचं या ठिकाणी शुभ आगमन. सोबतच संदीप तरे वेलकम. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. प्रदीपचं शेवटचं षटक आपण पाहतोय. मिनी माथेरान धाबाचे प्रोप्रायटर आहेत संदीप तरे. या वेळेचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलवर तब्बल 24 धावांची आवश्यकता आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय न्यू मिलन पायगाव संघाला. या वेळेचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद.
असलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आई गावदेवी सोनाले 40+ आयोजित उपसरपंच चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून पहिल्या फेरीची शेवटची लढत आपण पाहणार आहोत. आई गावदेवी सोनाले या स्पर्धेचा आयोजक संघ आणि विपक्ष नक्कीच देवेश स्पोर्ट पाये दोन्ही संघांची जर्सी कलर एकसारखीच आहे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये रवींद्र तरेसर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. भिवंडी तालुक्यातील एक उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि जिल्हा परिषद शाळा गोवे येथे सध्या सर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी भादवर संघाचे कोच देखील आहेत. नक्कीच पायी संघाचे 12वे प्रतिनिधी आम्हाला जोडलेले आहेत. सलामीवीर जयेश आणि संजय विशेष आहे. कॅप वाला जयेश आहे, स्ट्राईकला जयेश, नॉन स्ट्राईकला संजय. यस, या सामन्यातून विजेता आणि न्यू मिलन पायगाव असा दुसऱ्या फेरीचा सामना लगेच होईल. चला चालेल, काय हरकत नाही. हरेश स्ट्राईकला आहेत, नॉन स्ट्राईकला संजय आणि गोलंदाज अरुण पाटील ज्यांनी नुकतीच जी ठाकूरबाड येथे स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेचा हा मालिकावीर खेळाडू. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण अरुण पाटील. नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व पोलीस पाटील देखील आहेत. विनायक स्मृती ठाकूरबाडा स्पर्धा जिंकण्याचा मान आई गावदेवी सोनाले संघाने पटकावला आणि त्या स्पर्धेतील मालिकावीर खेळाडू अरुण पाटील राहिले होते. सकाराम थालकर देखील उत्कृष्ट हा चेंडू पाहावा लागेल. अगदी पंच सुरेश घरत सरांनी वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येने संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. इथे चेल सुटलेला आहे. मिड ऑफ वर संतोष पाटील संघाचे संघनायक. उत्कृष्ट गोलंदाज सकाराम तालकर आणि मालिकावीर अरुण पाटील राहिले होते आणि उत्कृष्ट फलंदाज सचिन पाटील कामतगार.
चांगली गोलंदाजी अरुण पाटील यांच्या माध्यमातून. वाईट आणि व्हाईटला WD करा. इथे चेंडू ऑन साईडला उडवलाय. निखिल भंडारी यांच्याकडून प्रत्येक विकेटला 200 रुपये आहेत. बघूया सोनाली संघाचे गोलंदाज निखिल भंडारी यांचे